नमस्कार. किचन डायरीज गावरान चव मॉडर्न तडका या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही मगाशी बघितलंच आहात, तर आत्या आळूचे पानं घेऊन येत होते. तर तुमच्या डोक्यात आलंच असं आळूचे पानं म्हटल्यानंतर काय, तर आत्या पारंपरिक पद्धतीनं आळूच्या वड्या बनवणार आहेत. तर आळूचे पानं घेतले, त्याच्या मागटले आपण देठ काढून घेतलेले आहेत. तर आता पाणी वतून चांगलं स्वच्छ पाण्यानं आळूचे पानं धुवून घेऊयात. तर आळूच्या पानावर जरा थोडंसं धूळ गेलेली असती, डाग पडलेले असतात, तर आपण स्वच्छ पाण्यानं चांगलं धुवून घ्यायचं. तर आळूचे पानं छोटे असले तरी वडी चांगली येते आणि मोठे पानं असले तरी वडी चांगली येते. तर आळूचे पानं धुवून तिकडं आपण चाळणीमध्ये काढून ठेवलेले आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व पानं धुवून घेऊयात. तर आता आपल्याला आळूची वड्या बनवायच्यात. तर पाट्यावरचं वाटण वाटते वेळेस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण. ते हिरव्या मिरच्या आपल्या घरच्याच आहेत. हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या थोड्या जास्त घेतलेल्या आहेत, म्हणजे आळूची वडी कसं जरा झणझणीत झाली पाहिजे. आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे. तर हिरवी मिरची, जिरे टाकलेत, 1 चमचा हळद टाकलेली आहे वाटणामध्येच. आता मीठ पण टाकायचं 1 चमचा. मीठ टाकल्यामुळं काय होतंय, वाटण चांगलं वाटता पण येतंय आणि वाटणामध्ये मीठ वाटल्यामुळे वाटणाची चव चांगली वेगळीच येते. आणि कोथिंबीर पण आपण बारीक करून घेणार आहोत आणि लसूण पण घेतलेला आहे आपण. लसणाच्या पाकळ्या आपण 15-20 पाकळ्या टाकलेल्या आहेत. तर आता कोथिंबीर ही आपण आपल्या घरचीच आहे. तर खुडून आणली होती कोथिंबीर. तर भागडचे थोडे थोडे मोठे दांडे होते, ते काढून घेत आहेत. तर पाट्यावरचं वाटण वाटलं ना, वडी एवढी जबरदस्त होते ना, खूपच भारी. तर मिक्सर आता हल्ली निघालेला आहे, मिक्सरवर झटपट होतंय. पण तुम्ही पाट्यावरचं वाटून आणि करून पहा, मग बघा वडी कशी मस्त जबरदस्त होते. तर तुम्ही बघतच आहात आत्या किती मस्त वाटत आहेत. एकाच झटक्यामध्ये वाटण बारीक झालेलं आहे. बघताय तुम्ही, खूपच भारी. आणि आपण त्याच्यामध्ये हळद, मीठ, सगळं जिरे, सगळा एकत्र मसाला टाकल्यामुळं का वाटण खूपच भारी होणार आहे. तर अशा पद्धतीने आपलं आळूच्या वड्याचं वाटण वाटून झालेलं आहे. तर आता ती एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. त्याच ताटामध्ये आपल्याला बेसन पीठ घेऊन वड्याचं बेसन पीठ मळायचं आहे, मिक्स करायचं आहे पातळ. तर पाट्यावरचं जे वाटण काढून घेतलंय, पाटा पण चांगला स्वच्छ त्याच्यावरचं पाणी धुवून घ्यायचं आहे, ते आपल्याला उपयोगीच येणार आहे. तर आता आपण पाट्यावरच्या वाटणामध्ये ही चीच आपण भिजत घातलेली होती, ती चिचचं पाणी आपण वाटणामध्ये टाकून घेऊयात. आणि चिचचं पाणी टाकायचं फक्त. हे चिचचे जे साल असते ते बाजूला काढून ठेवायचं. तर आळूच्या वडीमध्ये चिचचं पाणी टाकल्यामुळे आपल्याच आळूच्या वडीला खमंग अशी जबरदस्त चव येणार आहे. ह्या वाटीनं 2 वाट्या पीठ घेणार आहोत बेसनाचं. तर 1 चमचा आपण तीळ पण टाकलेला आहे बेसन पिठामध्ये. तर आता आपण आळूच्या वड्याचं पीठ चांगलं मळून घेऊया. चांगलं पातळ असं एकजीव वाटण वाटलेलं चांगलं मिक्स करून घ्यायचं. जास्त घट्ट पीठ ठेवायचं नाही आहे, आळूची वडी व्यवस्थित येणार नाही घट्ट पीठ ठेवल्यानंतर. तर अशा प्रकारे आपण ही पीठ चांगलं आळूच्या वड्याचं मळून घेऊया.
जर थोडं जास्त पातळ झालं ना, पानाला पीठ लावता येत नसेल तर थोडंसं तुम्ही पीठ टाकून चांगलं असं मऊ करू शकता. तर आळूच्या पानाला लावण्यासाठी आपलं हे बेसन पीठ चांगलं मस्त असं मळून झालेलं आहे. याच्यामध्ये आत्यानी वाटण वाटते वेळेसच मीठ टाकलं होतं, त्यामुळे आत्ता मीठ टाकणार नाहीत. चवीनुसार मीठ बरोबर टाकलेलं आहे. तर आता आळूच्या पाण्याच्या आपल्या शिरा, ह्या मोठ्या शिरा आपल्याला लाटण्याने मऊ करून घ्यायच्या आहेत. कारण की आपली आळूची वडी व्यवस्थित येत नाही, आळूची वडी व्यवस्थित गोल करता येत नाही, त्याच्यामुळे आपल्याला शिरा लाटण्याने बारीक करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण सर्व आळूच्या पाण्याच्या शिरा लाटण्याने चांगल्या मऊ करून घेऊयात. तर शिरा मऊ केल्यानंतर काय होणार, आपल्या आळूच्या पानाची वळकुटी चांगली गोल अशी बनेल. तर आळूच्या पानाचं महत्त्व आयुर्वेदामध्ये खूपच चांगलं सांगितलेलं आहे. तर वात आणि कफ दोष कमी होतो, पित्त पण आळूच्या पानानं कमी होते. आणि आळूच्या पानामध्ये विटॅमिन ए आणि सी हे मोठ्या प्रमाणात असते, त्याच्यामुळे त्वचा चांगली राहते, आपली डोळ्यांना पण चांगली राहते. कॅल्शियमचं प्रमाण पण त्याच्यामध्ये असते, त्याच्यामुळे आपली हाडं मजबूत होतात, दातांना पण चांगलं असतं. तर अशा प्रकारे आपण सर्व आळूच्या पाण्याच्या शिरा बारीक करून घेतलेल्या आहेत. तर आता आपण पाट्यावर आळूच्या पानाला बेसन पीठ लावून घेऊयात वळकुट्या तयार होण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण आळूचे पानावर चांगलं असं पीठ लावून घ्यायचं आहे. पान बघा कसे व्यवस्थित ठुलेले आहेत, आपली वळकुटी अशी गोल गोल आली पाहिजे. तर अशा प्रकारे आळूच्या पानाला व्यवस्थित पीठ लावून वळकुटी अशी गोल गोल करून घ्यायची. बघा कशी मस्त अशी आपली आळूच्या पानाची गोल गोल अशी वळकुटी झालेली आहे. एकच नंबर. तर अशा प्रकारे आपली ही एक वळकुटी झालेली आहे तयार. तर अशा पद्धतीने आपण सर्व पानाच्या वळकुट्या तयार करून घेऊयात. तयार झाली आहे दुसरी पण. तर अशा प्रकारे आपली दुसरी पण वळकुटी तयार झालेली आहे. तुम्ही बघत आहात किती मस्त अशी वळकुटी झालेली आहे आपली, अशी जाड जाड, एकदम मस्त भारी. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या आळूच्या वळकुट्या तयार करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्या सर्व आळूच्या पानाच्या अशा वळकुट्या करून तयार झालेल्या आहेत. चला तर मग आपण आता चूल पेटवून घेऊया. तर अशा प्रकारे आपण चूल पेटवून घेतली आहे. तर आता आपल्याला आळूच्या वड्या उकडण्यासाठी वरती पातेलं ठुलं आहे. आता पातेल्यामध्ये पाणी ओतून घेऊ आणि पाणी ओतल्यानंतर वरून ही आपली आळूच्या वड्याची मोठी चाळण आहे, त्याच मापाचं आपण पातेलं घेतलेलं आहे. तर या आळूच्या वड्या आपण त्या पातेल्यावरती ठेवून चाळणीवर एक ताट झाकून घेणार आहोत. तर आता ही चाळण आपण पातेल्यावर ठेवून घेतली आहे, त्याच्यावर आपण ताट झाकून ठेवूया, जेणेकरून वाफ इकडे तिकडे जाणार नाही. तर अशा प्रकारे आपण वाफ जाऊ नये म्हणून पाट्यावरचा वरवंटा ठेवून घेतलेला आहे. तर आता हे आपण उकडायला ठेवलेल्या आहेत आळूच्या वड्या, तर त्या अर्धा तास चांगल्या उकडून घेऊयात आपण वड्या. तर वडे उकडलेत चांगले.
तर आता आपल्या वड्या चांगल्या उकडलेल्या आहेत. तर आता वरचं झाकण काढते वेळेस नीट जपून एका फडक्यानं काढायच्या. ह्या बघा वड्या उकडलेला कलर कसा वेगळा दिसतोय, शिजलेला हो का. त्या आपल्या वड्या कशा चांगले उकडले. तर आता चाळण आपण खाली उतरवून घेऊयात. तर आता थोड्या वड्या थंड होऊ द्यायच्या. थंड झाल्यानंतरच आपल्याला कापता येतील चांगल्या. तर अशा पद्धतीने आपण वड्या कापून घेऊयात. बारीक गोल आकारात अशा कापून घेऊ. तेल टाकायचे. तर आता कढई वरती ठेवलेली आहे. तर आता आपलं तेल चांगलं कढईमध्ये तापलेलं आहे. तर आता आपण बारीक गोल आकारात कापून घेतलेल्या आळूच्या वड्या तळायला टाकूयात कढईमध्ये. तर तळायला टाकल्यानंतर लाल लाल कलर होऊ द्यायचा. लाल असा कलर होऊ द्यायचा. तर आपल्या चुलीला जाळ पण चांगलं लागलेलं आहे. चांगल्या लाल भडक अशा भाजल्या ना मग खायला अशा कशा खमंग होतात, खुसखुशीत होतात वड्या. वड्या आपल्या चांगल्या अशा लालसर होऊ द्यायच्या. हे बघा कसा लाल कलर आलेला आहे. अशा चांगल्या मस्तपैकी तळून घ्यायच्या. तर आता आपण तळलेल्या वड्या चाळणीमध्ये काढून घेऊयात त्या भांड्यामध्ये. अशा प्रकारे आपण सर्व वड्या तळून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्या सर्व आळूच्या वड्या तळून झालेल्या आहेत. बघा कसं लाल लाल मस्त अशा तळलेल्या आहेत. तर बघा कशा मस्त अशा तळून झालेल्या आहेत, खुसखुशीत. तर आता आपण आत्याच्या हातची आपल्याला बाजरीची भाकर करायला सुरुवात करूया. तर तवा ठुलाला आहे इकडं आपला तापायला चुलीवर. तर भाकरी करायला घेतलेला आहे आत्यानी. मस्त अशी बाजरीची भाकर तयार होणार आहे आता. आळूच्या वड्या बघून आणि बाजरीची भाकर म्हणल्यानंतर तोंडाला तर पाणीच आलंय आता. आणि आपण मेथीची भाजी पण केलेली आहे. दोन्ही हाताने चांगलं पीठ मळलं ना भाकर अशी फुगून टम्म होते. तर भाकरीवर चांगलं भाकरीला खालून पीठ लावलेलं आहे. तर अशा प्रकारे चांगली मस्त अशी भाकर थापून घेतली जाते. गोल गोल गरीत अशी आपली बाजरीची भाकर झालेली आहे. तर तवा चांगला तापलेला आहे. आपली भाकर पण अशी टाकली वरती तव्यावर. तर आता भाकरीला पाणी लावून घ्यायचं आणि भाकरीला पाणी लगेच लावायचं. जर थोडा वेळ टाइम जरी झाला तर भाकर अशी वातडल्यासारखी होते, फुगत नाही चांगली. आता भाकर
भाकर लगेच अशी उलटण्यानं उलटी करून घ्यायची. आपलं का नाही. तर अशा पद्धतीने आपली बाजरीची भाकर झालेली आहे. तर आपण अशी तव्यावर चांगली मस्त अशी भाजलेली आहे, हे बघताय तुम्ही. तर आता तव्यावरून भाजून झाली की आरावर भाजायची भाकर. आरावर भाकर भाजलेली खूपच चांगली लागते. तर आपली बाजरीची भाकर झालेली आहे. तर चला तर आपण ताक करून घेऊया आता. तर अशा प्रकारे आमच्या आत्यानी मस्त अशा खमंग रुचकर एकच नंबर अशी आळूची वडी, बाजरीची भाकर, मेथीची भाजी सोबत कांदा आणि लोणचं. तर आज सोमवार आहे त्याच्यामुळं आम्ही आज आळूच्या वड्या आणि ते बनवलेल्या आहेत. तर आत्या आता सोमवार सोडणार आहेत. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अशा नवीन नवीन रेसिपी आम्ही घेऊन येऊ तुमच्यासाठी. धन्यवाद.